आतापर्यंत या जगातून फुटी कवडी सुद्धा कोणी सोबत नेली नाहीये। मग तुम्ही असं समजा, जे तुमच्याकडे गाड्या आहे, जे तुमचे फ्लॅट आहे, जे तुमचे बंगले, तुम्ही याच्यावर फक्त काय आहात? राखणदार आहात। काय आहात? हे काही तुमच्या बापाचं नाहीये। तुम्ही येण्यापूर्वी सुद्धा ही जमीन इथंच होती आणि तुम्ही गेल्यानंतर सुद्धा ही जमीन इथंच राहणार आहे। तुझा बाप जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती। तुझा आजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती। तुझा खापर पंजोबा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा ही जमीन, पंजोबा गेला, खापर पंजोबा गेला, टपर पंजोबा गेला, आजोबा मेला, बाप मेला, तुझ्या सुद्धा गौऱ्या मसनात गेल्या, पण जमीन काही तिथली हल्ली। इस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई। किती सुंदर आहे। अपने खातिर महल बनाया हो, आप ही जाकर जंगल सोया। 100 कोटीचं जरी घर बांधलं तरी शेवटचा मुक्काम माणसाचा पत्राच्या रूम मध्येच बरं। लय तुमच्यावर प्रेम असलं म्हणजे तुमचे घरचे काही तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये फुकत नाही, शेवटी नेतात कुठं? 3 पत्राच्या शेड मध्येच। मग शेवटचा मुक्काम जर आपला पत्राच्या रूम मध्ये, तर एवढी धावपळ करायची कशासाठी? हा मोठा प्रश्न आहे महाराज। खरं सांगू का तुम्हाला, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान जर मानलं तर धावपळ करायची काही गरजच नाही। एवढे लोक पळताय ते महाराज, एवढे पळताय ते का म्हणून पळताय ते काही कळत नाही। ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे, आणि ज्याच्याकडे पैसे जास्त आहे ते तर ढिगाणं पळतय महाराज। अरे काय ताण आहे काही कळत नाही। ज्याला कीर्तन नाही तेही तानात आहे, ज्याला दररोजचे 2-2 कीर्तन आहे तेही तानात आहे, ज्याला मानधन जास्त आहे तरी ते तानात आहे, आणि काही केला भेटत नाही म्हणून तेही तानात आहे। म्हणजे नेमकं सुखी कोण आहे? सुखी कोणीच नाही। मानलं तर सुख आहे, नाही तर जीवनामध्ये, अरे याच आव्हाळवाडीचा जर इतिहास 20 वर्षापूर्वी पाहिलं तर भेट होते लोक तुमच्या आव्हाळवाडीमध्ये येण्यासाठी, का नव्हते येत? 2001-2ला जर या वळवाडी पाहिली, जंगल होतं ना महाराज, इथं काळं कुत्र येत नव्हतं, फक्त तुम्हीच ग्रामस्थ होते, बाकी लोक इथं येत नव्हते। त्याचा वळवाडीचं आज वातावरण जर पाहिलं तर पुण्यातला सगळ्यात सुंदर एरिया झालाय महाराज। देवाच्या कृपेनं सगळं चांगलं आहे ना, फक्त देवाच्या कृपेनं आता आपल्याला करायचं काहीच काम नाही। आता फक्त आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं। काय करायचंय? चिंतन करायचं। आणि ज्या तंद्रीमध्ये तुम्ही जगत आहात ना, की मी लय मोठा प्रॉपर्टीवाला आहे आणि मी मोठा, आव्हाळवाडीतला श्रीमंत फक्त आव्हाळवाडीतच, वाघोलीत आपला बाप दुसरा आहे। वाघोलीतला श्रीमंत वाघोलीतच, तो चंदननगर मध्ये गेला की आपला बाप दुसरा आहे। चंदननगर मधला चंदननगर मध्येच, मगरपट्ट्यामध्ये गेला तर तुझ्या बापापेक्षा मोठा बाप त्या मगरपट्ट्यात आहे। मगरपट्ट्यातला मगरपट्ट्यातच, तिकडं अजून तुम्ही खाली इंजवडीला गेले तर तिकडं IT पार्कला। अरे माणसाची श्रीमंती ही मर्यादित आहे। तुमच्या गावाचा माणूस तुमच्या गावापुरता प्रसिद्ध, महाराष्ट्रातला माणूस, जिल्ह्यातला मनुष्य जिल्ह्यात प्रसिद्ध, दुसऱ्या जिल्ह्यात गेला की त्याच्यापेक्षा मोठा कोणीतरी माणूस आहे। जी संपत्ती दिली ती देवाच्या कृपेने मिळाली, जे चाललंय ते देवाच्या कृपेने चाललंय, पण तिचा अहंकार करू नका। जाताना साधा करगुटा सुद्धा नेत नाही महाराज माणूस। तुम्ही 4 बोट्या अंगठ्या घाला, ह्या बोटात 4 अंगठ्या घाला, गळ्यात 2-3 किलोचं लॉकेट घाला, हातात सोन्याची घडी घाला। मला एवढंच सांगायचं, मेल्यानंतर सोबत नेतात का काढून घेतात हो? अहो ह्या माता मावल्या एवढ्या हुशार आहे, रडता रडता तुमच्या हातावर पदर टाकतात महाराज, आणि रडता रडता हातातल्या अंगठ्या काढून घेतात। मी बोलतो धर्म की हानि बाढ़ी असुर अधम अभिमानी। राम सिया राम जय जय राम। तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा। राम सिया राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो। पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं एक, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं, आणि तिसरं प्रमाण किती गोडे पहा। धर्म रक्षावया अवतार घेते, धर्म रक्षावया हो
धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. लक्ष देऊन कीर्तन ऐका. अवतार देवही घेतो आणि अवतार संतही घेतात, पण दोघांमधलं अंतर असं आहे, देवाने अवतार घेतलं की देवाचं एकच काम आहे, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. पण साधू संत तसं करत नाहीये. साधू वाईट माणसाला मारत नाहीये, साधू चुकीच्या माणसाला मारत नाहीये, साधू चुकीच्या माणसाचा चुकीचा दोष नष्ट करतात. ज्ञानोबराय सांगतात ना, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं. पण का हो महाराज, धर्माचं काम करायचं, धर्माचं काम करायचं, धर्माचं काम करायचं, पण नेमकं काम काय करायचं? तुकोबराय सांगतात इथं अवतार घेऊन धर्माचं काम करत असताना या जगामध्ये जे पाखंडी लोक आहेत त्या पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करणं. हे बघा, आम्हाला धर्माचं पालन करायचं, पण काय करायचं? पाखंडी लोकांचं काय करायचं? खंडन करायचं. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, पाखंड म्हणजे काय? पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ सांगू का महाराज तुम्हाला? नाही ते दाखवणं याला काय म्हणतात? पाखंड म्हणतात. बरोबर आहे का नाही? नाही ते दाखवणं याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवलं की कधी ना कधी ओरिजिनल ओपन होतं, म्हणजे होतो. लक्ष देऊन ऐका, जे आहे ते दाखवलं पाहिजे. हल्ली लोकांना नाही ते दाखवायची सवय खूप झाली. बरोबर आहे का नाही? साधू नसताना साधुत्वाचं आव्हान, पाखंड नाही तर काय महाराज? पाखंडच आहे. बरोबर आहे का नाही? श्रीमंत नसताना, धनवान नसताना श्रीमंतीचं आव्हान, पाखंडच आहे महाराज. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज कधीच पडत नाही. मी नेहमी विनोदानं सांगतो, गोरे लोक जास्त मेकअप करतात का काळे लोक करतात? काळे लोक का? काळ्या लोकांना आपण गोर दिसावं अशी खूप इच्छा असते, पण नाही ते दाखवलं की जीवनामध्ये फजिती खूप होती. आणि हल्ली धर्माच्या बाबतीत तेच झालंय महाराज. एक सांगू तुम्हाला, धर्माचे मालक नसताना, धर्माविषयी आस्था नसताना, धर्माविषयी प्रेम नसताना हल्ली बरेचसे लोक धर्माचे काय झालेले? मालक झालेले. म्हणून मी नेहमी कीर्तनातून सांगतोय, आपल्याला जे दुःख आहे, आपल्याला जो त्रास आहे तो परधर्मीयाकून नाहीये. आपली जी फजिती चाललेली आहे ती परधर्मीयाकून नाहीये. आपल्यामध्येच राहून जे पाखंडी लोक आहे यांच्यापासून धर्माला खूप मोठी भीती महाराज. मी खरं सांगू, आणि असे जे पाखंडी लोक आहे अशा पाखंडी लोकांचं आम्हाला काय करायचंय? खंडन करायचं. जगद्गुरु तुकोबरायच्या डोक्यात जो धर्म आहे तो तुम्ही आणि मी धरू नका. धर्म धर्म या शब्दाचा सोपा अर्थ आहे माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणे. हा जगातला काय सगळ्यात मोठा धर्म आहे. बाकीचे धर्म जरी तुम्हाला आणि मला नाही जमलं, एवढं मोठं नवरात्र उत्सव आपण साजरा करत आहोत, कमीत कमी नवरात्र उत्सव तरी धर्मानं साजरा केला पाहिजेत का नाही? मला आनंद वाटला, 9 दिवसात 3 पाटलांचा कार्यक्रम आहे. 9 दिवसात 3 पाटील आहे. पहिला पुरुषोत्तम पाटील, नंतर राधा पाटील आणि शेवट गौतमी पाटील. कुठं का असे ना पाटील लोक पुढे. बरं आहे, चांगलंय, जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. मी कधीच चुकून कोणत्या ऑर्केस्ट्रावाल्याच्या विरोधातला महाराज नाहीये. मी कधीच कोणत्या नटीच्या विरोधातला महाराज नाहीये. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला ज्याची त्याची कला समाजासमोर आणण्याचा अधिकार आहे. पण बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, ते व्यासपीठ हे जगदंबा मातेचं मंदिर हे व्यासपीठ निश्चित नाहीये. त्या कार्यक्रमासाठी ठिकाणं वेगळे, त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ वेगळे, पण धर्माच्या व्यासपीठावर जर तुम्ही असे कार्यक्रम ठेवत असाल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, जगदंबा मातेचा आशीर्वादाची अपेक्षा आपण करायची नाही. खरं सांगतोय तुम्हाला, माझ्या बोलण्याचा राग येईल पण वस्तुस्थिती तुम्हाला मान्यच करावं लागेल. हे बघा, मी दररोज महाराष्ट्रभर फिरतोय, तुम्ही सुद्धा समाजामध्ये वावरता. आतापर्यंत कधी मुस्लिम धर्माच्या माणसाने मस्जिदवर हिंदी गाणं लावलं का हो? मस्जिदवर तुम्ही नमाज सोडून कधी हिंदी गाणं ऐकलं का? नाही. मग मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही तर हिंदू धर्माच्या माणसाने
जगदंबा मातेसमोर हिंदी गाणे का लावावे हा बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे. हे बघा, तुम्हाला पट्ट जर तसं करसाल तर ज्ञानोबरायची भाषा आहे, मनोमार्गे गेला तो तेथेची मोकळला. म्हणून परमार्थ करत असताना तुम्हाला पट्टो तसा नका करू. परमार्थ जर करायचा असेल तर देवाला जसं आवडतं तसं करा. नाथ बाबा किती गोड सांगतात पहा. आवडे देवाचे प्रकार, आवडे देवाचे हो नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. तो ऐका प्रकार देवाला जे आवडतंय, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. म्हणून सर्वांना माझी विनंती गाड्यानो, आपल्याला आवडतो तसा जर परमार्थ केला तर आपला घात ठरलेला आहे. म्हणून तर पूर्वी साधू संतांनी जे मार्गाचं अनुकरण सांगितलं त्या मार्गाचं अनुकरण जर केलं, मार्ग दावून गेले आधी. पूर्वी साधू संतांनी जी परंपरा घालून दिलेली आहे, पूर्वी साधू संतांनी जी आपल्या हिंदू सणाची परंपरा घालून दिलेली आहे, त्या परंपरेने जर आपण जीवन जगलो तर निश्चित तुमच्याही जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, माझ्याही जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात, बाबा आम्हाला धर्माचं काम करायचं, पण धर्माचं काम करत असताना आम्हाला पाखंडी लोकांचं काय करायचंय, खंडन करायचं. ठीक आहे, मी मगाशी तुम्हाला सांगून गेलो, पाखंड या शब्दाचा अर्थ आहे पापश्य खंडसह पाखंड, नाही ते दाखवणं याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवायची सवय महाराष्ट्रात खूप झालेली आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, कधी सुद्धा ज्या माणसाकडे आहे त्याला दाखवायची गरज नाहीये. जगद्गुरु तुकोबराय हे पंचमवेद निर्माते होते. कोण होते? पंचमवेद असा गाथा जगद्गुरु तुकोबराय निर्माण केला. पण पांडुरंग परमात्म्या समोर ज्यावेळेस तुकोबराय जातात त्यावेळेस तुकोबरायचे उद्गार पहा. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी. माय बापा, मी दररोज कीर्तनातून सांगतोय, ज्या झाडाला फळं जास्त असतात ते झाड नेहमी कसं असतं, वाकलेलं असतं. जे झाडाला फळं जास्त असतात ते झाड नेहमी वाकलेलं असतं. ज्याला फळही नाहीये आणि ज्याला फुलंही नाही ते निर्गलीचं झाड पहा तुम्ही, नुसतं सरळ वाढतं, मोडतं पण वाकत नाहीये. मी नेहमी सांगतो, आहे त्याला दाखवायची गरज नाहीये. साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला तर प्रामुख्यानं तुकोबराय सांगतात, तुझं मी आठविले नाही. हे देवा, मला तुझी आठवण, तुला मी कधीच आठवलं नाही. त्याच तुकोबरायचे गाथ्यामध्ये दुसरा अभंग पहा ना किती गोडे. गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या म्हणी. अजून दुसरा अभंग घ्या. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. अजून दुसरा अभंग घ्या. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. म्हणून पाखंडी लोकांची संख्या खूप झाली ना, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला काय करायचंय, खंडन करायचं. करणे पाखंड खंडन. ठीक आहे तुकोबराय, धर्माचं काम करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पण पाखंडी लोकांचं खंडन करत असताना सर्वात मोठं एक काम आम्ही या देशामध्ये करणार, या समाजामध्ये करणार. काय ते काम? अभंगाचं दुसरं चरण. द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, धर्माचं काम करायचंय आम्हाला, पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पण धर्माचं काम करत असताना, पाखंडी लोकांचं खंडन करत असताना सर्वात मोठं एक काम आम्हाला करायचं, बीज वाढवावे नाम. संसाराच्या व्यापानं व्यापलेले लोक आपण दुसरं काहीच करू शकत नाही, बरोबर आहे का नाही? एवढे व्यापलेले आहोत की आपल्याला एक सेकंद सुद्धा धर्माच्या कामासाठी वेळ नाहीये. आपण जर म्हणलं, हो दादा चला ना कीर्तनाला, लोक सहज म्हणतात, महाराज एवढं बिजी शेड्यूल आहे ना माझं, मरायला टाइम नाही. काय म्हणतात लोक? पण त्या मूर्खाला हे कळत नाही की मरायला टाइम लागत नाहीये. माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने व्यवसाय करा, धंदा करा, काय करायचं ते करा, पण काहीतरी कालावधी भगवंत चिंतनासाठी काढला पाहिजेत महाराज. एक सांगू तुम्हाला,
संसाराच्या व्यापातून मनाला समाधान प्राप्त होण्यासाठी, संसाराच्या व्यापातून माणसाला समाधान, आनंद, सुख प्राप्त होण्यासाठी या कलियुगात सगळ्यात मोठं साधन जर काय असेल तर फक्त भगवंताचं चिंतन आहे महाराज. काय आहे? भगवंत चिंतनाशिवाय माणसाच्या जीवनात कुठंच समाधान नाही. तुम्ही 50 कोटीचा बंगला बांधा, किती? 50 कोटीचा बंगला बांधा, फार सगळीकडे एसी बसवा, तरी पण झोप आली पाहिजेत ना तुम्हाला. बरोबर आहे का नाही? आनंद जो गोष्टी आहे, सुख, समाधान या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त संत संगतीमध्ये आहे. त्या फक्त आणि फक्त कशामध्ये? भगवंत चिंतनामध्ये आहे. अरे ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलंय, ज्या भरतामुळं या देशाचं नाव भारत पडलं, त्या भारताचं ऐश्वर्य थोडं नव्हतं महाराज सांगतात. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. सगळं काही असून सुद्धा भरत राजाने ज्या राजाचा त्याग केला आणि जंगलामध्ये जाऊन भगवंताचं चिंतन केलं. तुकोबराय वेडे होते का महाराज? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. जी आनंद, जो मस्ती एकांतात आहे ती लोकांतात अजिबात नाही. लोकांतात माणसाला गोळ्या सुरू होतात महाराज. काय सुरू होतात? लोकांमध्ये गेले की माणसाला शुगर होती, लोकांमध्ये गेलं की मनुष्य चिडचिड करतो, लोकांमध्ये गेलं की माणसाला बीपी सुरू होती. तुम्ही एकांतात जा महाराज. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुकोबरायचं प्रमाण किती गोडे पहा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते दुनियाचन भक्ती करा, ते दुनियाचन भक्ती करा, ते दुनियाचन भक्ती. तुका म्हणे आता ऐका वचन, ते दुनियाचन भक्ती करा, ते दुनियाचन भक्ती करा, ते दुनियाचन भक्ती करा. म्हणे आता ऐका हे वचन, ते दुनियाचन भक्ती करा. तुका म्हणे ऐका हे वचन, ते दुनियाचन भक्ती करा. म्हणे आता ऐका हे वचन, ते दुनियाचन भक्ती करा. तुका म्हणे ऐका हे वचन, ते दुनियाचन भक्ती करा. म्हणे आता ऐका हे वचन, ते दुनियाचन भक्ती करा, ते दुनियाचन. परमार्थ करणाऱ्या साधकाला, भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेणाऱ्या साधकाला तुकोबरांनी 400 वर्षापूर्वी सांगितलंय. तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जोनियाजन भक्ती करा. तुकोबरायला माहित होता हा समाज. अरे या समाजाची एक रीत आहे घरानो. एखाद्याच्या जर घरी तुम्ही दररोज गेले ना, एखाद्याच्या घरी जाऊच नका. ते लोक म्हणतात ओ या महाराजासारखा फुगीर महाराज मी महाराष्ट्रात पाहिला नाही. 10 वेळेस बोलून सुद्धा आला नाही. आणि एखाद्याच्या घरी उठलं की जा, उठलं की जा. ते म्हणतं महाराज येता जाता घर बुडविले. समाजाची रीत पहा. लग्न जाता करू म्हणती हा मातला, न करिता म्हणती नपुसक. म्हणून समाजाचा विचार करू नका. ज्याला जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे, ज्याला जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचंय. आजच मी युट्यूबवर एका महात्म्याचं वाक्य ऐकलं. ज्याला जीवनामध्ये समाधान पाहायचंय त्यानं लोकप्रसिद्धीपासून काय राहायचं, थोडं दूर राहायचं, लांब राहायचं. एकदा तुम्ही प्रसिद्ध झाले की तुमची पर्सनल लाईफ डिस्टर्ब झाल्याशिवाय राहत. आमचं तर असं अवघड आहे. पाणीपुरी सुद्धा खायला उतरायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम येतो. पॅन्ट शर्ट घालून जरी कुठे गेले तरी लोक म्हणतात पुरुषोत्तम महाराज का तुम्ही. लोक सारखं सारखं युट्यूबवर पाहून तुम्ही कोणतेही कपडे घाला, चष्मा लावा, टोपी लावा, कुठेही जा, लोक ओळखल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, जीवनामध्ये समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या मनाला सवय लावा. ती कशाची लावा? भगवंत चिंतनाची. किती गोडे पहा. आई करे जना तुझ्या स्वहिता
फुलाच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे बघा, आनंद करून घ्यायचा असेल, आनंद जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, तुम्ही तुमच्या मनाला सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मूक, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. या वाणीनं बाकी काही बोलण्यापेक्षा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. प्रत्येक इंद्रियाद्वारे जर देवाचं चिंतन केलं तर निश्चित माझ्या भगवंताची कृपा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायाने सांगितलं, बाकीच्या गोष्टी कलियुगामध्ये अवघड आहे, बाकीच्या गोष्टी तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. कलियुगामध्ये फक्त हेची आमा करणे काम आणि बीज वाढवावे. बर, नाम घेण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही, नाम घेण्यासाठी पैसा लागत नाही, नाम घेण्यासाठी बाकीचं काहीच लागत नाही. किती गोडे पहा. राम नाम के हीरे मोती मैं बिखराबू गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाबू गली गली. काय सुंदर वर्णन आहे. सोने चांदी वालो सुन लो, बात बताबू खरी खरी, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊ गली गली. भगवंताच्या चिंतनाशिवाय जीवनातलं सगळ्यात मोठं जर सोनं काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. वृंदावनला जर गेले ना तुम्ही कधी फिरायला, जा एकदा जाऊन फक्त तिथल्या लोकांना विचारा, का हो तुमच्या जीवनातलं धन कोणतं आहे. त्यांना काहीच घेणं देणं नाही, त्यांना प्रॉपर्टीशी घेणं देणं नाही, त्यांना जमिनीशी घेणं देणं नाही. त्यांना जर विचारलं का हो तुमच्या जीवनातलं धन, ते प्रत्येक जण तुम्हाला एकच सांगत, बांधोनिया देती यमाची हाती आणि भूषणे घेती काढोनिया. तुमच्या आव्हाळवाडीमध्ये एखादा वारकरी माणूस मेला आणि त्याच्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढली, असं उदाहरण आहे का हो? मग जे सोबत येतं ते घालाव का जे काढून घेतात ते घालाव? जे सोबत येतं ते घालत जा, आणि ते फक्त तुम्हाला पवित्र करणारी तुळशीची माळ आहे. पण लोक मेले तरी तुळशीची माळ घालत नाही. शेवटी मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचा पाना घालावा लागतो, मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचा पाना घालावा लागतो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय ना, बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाही. महाराज सांगतात, बीज वाढवावे नाम, नामाचं बीज आम्हाला वाढवायचं, बस एवढंच आम्हाला काम करायचं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम विठोबा रखुमाई. जय 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 तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामाचं बीज सोडून दुसरं साधू संतांनी जीवनामध्ये काही काम केलं, बाकीचं आम्हाला काही शक्य होत नाही महाराज. आता लोक म्हणतात आम्ही नवरात्रात उपवास करतो. काय उपवास करतो महाराज? आपण सकाळी अर्धा डझन केळी खातो, दुपारी 2 किलो भगर खातो, संध्याकाळी अर्धा 2 किलो परत खिचडी खातो. काय उपवास आहे का? नुसता भगरीचा उपवास करू नका हो महाराज, केळीचा उपवास करू नका. काही लोक तर चातुर्मास खात धरून सुद्धा मशिवानी गच आहे. अजिबात त्यांची तब्येत कमी होत नाहीये. आणि काय कठीण तळ आहे. उपवास जर जीवनामध्ये करायचा असेल तर माझी बसणाऱ्या सर्व तरुण पोरांना विनंती आहे, उपवास भगरीचा नका करू, उपवास शब्दाण्याचा नका करू. तुम्ही जीवनामध्ये जे व्यसन करता ते व्यसन कमी करण्याचा उपवास करा. देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. इथं बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, उपवासच माया हो. दररोजच्या साड्या बदलण्यापेक्षा आता दर 9 दिवसाच्या 9 साड्या असतात, हिरवी पिवळी लाल काय असतील ते बिचाऱ्यांना माहिती आहे. साड्या बदलू नका या मताचा महाराज नाहीये माया हो. तुम्ही स्वतः जगदंबा आहात, तुम्हीच आदिशक्ती आहात, तुम्हीच दुर्गा आहात, तुम्हीच कालिंका माता आहात. पण माझी विनंती मायानो, 9 दिवस 9 साड्या बदलण्यापेक्षा घरी जी तुमच्या आईसारखी तुमची सासू आहे तिची जर सेवा केली तर नवरात्रात उपवास सुद्धा करायची गरज तुम्हाला पडणार नाही. कधीतरी प्रॅक्टिकल मला तर या नवरात्रात हसू येतं महाराज. जे वर्षभर धाब्यावर असतं, बरं काही लोक पहा वर्षभर धाब्यावर असतं आणि ते 9 दिवस बिना चपलाचं फिरतं. फायदा काय? 9 दिवस एवढं वैराग्य होतं त्याला, बाबा 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 बाबा, उठलं की देवी, उठलं की देवी, उठलं की देवी. काही फायदा नाही. तू बिना चपलीचा फिर नाही तर भोंगळा फिर, देवीची कृपा तुझ्यावर होणार नाही म्हणजे नाही. अरे 9 दिवसच उपवास करा असं नाहीये, वर्षभर तुम्ही कसं जगता याच्यावर सुद्धा देवी मातेची कृपा आहेच ना महाराज. खरं सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली, लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या बहिणीसारखी दिसेल ना महाराज, त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करण्याची गरज नाही पडणार गड्यांना. एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चालू आहे आणि दुसरीकडे दररोज एका छोट्याशा मुलीवर अत्याचार होतोय. अरे 2 वर्षाची मुलगी, 4 वर्षाची मुलगी, 5 वर्षाची मूर्ती ही सुद्धा एक जगदंबा मातेचं स्वरूपच आहे. ती सुद्धा एक मुक्ताच आहे, तीच एक अंबिका माता आहे. जर लहान लेकरावरचे अत्याचार बंद होत नसतील, दिसणारी प्रत्येक मायमाऊलीकडे जर बघत असताना आपली नजर वाईट जात असेल तर मला वाटतं तुम्ही असं 12ही महिने नवरात्र साजरे केले तरी देवी मातेची कृपा तुमच्या आणि माझ्यावर होणार नाहीये. कधीतरी प्रॅक्टिकली जगायचं शिका. जगदंबा मातेची कृपा जर तुम्हाला तुमच्या आणि माझ्यावर व्हावं वाटत असेल तर प्रत्येकाने काही गोष्टीचं पालन निश्चित केलं पाहिजे. खूप आनंदात नवरात्र उत्सव साजरा चालू आहे भरपूर ठिकाणी. काय पाहिजे तिकडे, तुमच्या पुण्यात तर काही टेन्शनच नाही महाराज. गल्ली परत देवी आहे, गल्ली परत देवी. कारण पैसा भरपूर आहे, ज्याला त्याला मान प्रतिष्ठा. देवी बसवता याविषयी माझं अजिबात दुमत नाही. प्रत्येकाने जगदंबा मातेची पूजा करावी. पण माझी सर्वांना विनंती आहे की या व्यासपीठाहून समाजाच्या उपयोगी, समाजाला मार्गदर्शन होईल असे कार्यक्रम जर आपण ठेवले तर निश्चित समाज घडल्याशिवाय राहणार नाही. मी या मताचा महाराज आहे. तुम्ही या 9 दिवसामध्ये एवढे चांगले कार्यक्रम ठेवा, तुम्ही या 9 दिवसामध्ये एवढे आदर्शमय कार्यक्रम ठेवा की तुमच्या मंडळाचा आदर्श नुसता आव्हाळवाडीने नाही, तुमच्या मंडळाचा आदर्श नुसता तुमच्या परिसराने नाही, तुमच्या मंडळाचा आदर्श फक्त नुसता पुणे जिल्ह्याने नाही. आपण कार्यक्रम एवढे चांगले ठेवले पाहिजेत की आपल्या मंडळाचा आदर्श भविष्यात अख्ख्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजेत? प्रयत्न केले पाहिजेत. मी तुम्हाला असं थोडं म्हणतो ऑर्केस्ट्रा बंद करा, कीर्तन ठेवा, अजिबात नाही. कीर्तन नाही ठेवले तरी चालेल. पण आज इथं जेवढ्या माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, आज इथं एवढ्या मोठ्या माता भगिनी बसलेल्या आहे, यांना मार्गदर्शन होईल असे काहीतरी चांगले कार्यक्रम ठेवा. अजून सुद्धा या समाजामध्ये भरपूर मुलं काम करतायत, धंदे करतायत, पण एवढी व्यसनाधीनता वाढलेली आहे, त्या मुलांना योग्य असं मार्गदर्शन होईल असे कार्यक्रम ठेवा. कीर्तन ठेवा, हरिपाठ ठेवा, भागवत ठेवा, रामायण ठेवा. एवढा स्वार्थी महाराज मी निश्चित नाहीये. पण या धर्म व्यासपीठाहून निश्चित समाजाला योग्य असं मार्गदर्शन झालंच पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय करा? चांगले कार्यक्रम करा. जगदंबा मातेसमोर होईल तोपर्यंत अश्लील गाणे लावू नका, देवीचे गाणे लावा.
चांगला हरिपाठ लावा, काकडा लावा. हे बघा, चांगल्याची सुरुवात करताना थोडा त्रास होतो माणसाला. चांगल्या गोष्टीला तुम्ही गावामध्ये मंदिराचं काम काढा, तुम्हाला विरोधक दिसतील. तुम्ही गावात सप्ताह करा, तुम्हाला विरोधक दिसतील. पण तुम्ही गावात तमाशा ठेवा, म्हातारे लोक सुद्धा वर्गणी देतील. वाईट कामाला विरोधक नसतात, चांगल्या कामाला विरोधक असतात. आणि चांगल्या कामाला विरोधक जेवढे निर्माण होतील तेवढं काम चांगलं जोमानं होतं. म्हणून सर्वांना माझी विनंती, आपण सुरुवात तर करा. पहिल्या वर्षी थोडे लोक कमी येतील, लोक जरी कमी आले तरी माता माऊल्यांची संख्या बहुसंख्येने राहील. आणि आता सध्या दिवस त्यांचेच आहे महाराज. लाडका भाऊ थोडी योजना आहे, लाडकी बहीण. दुसरा हप्ता मिळाला, तिसरा हप्त्याच्या जवळ जवळ आल्या. सरकारला माझी विनंती आहे, त्यांना देता याविषयी आमचं दुमत नाही. नका या लोकांना पण एखादा लाडका महाराज योजना तर काढली पाहिजेत का नाही सोमनाथ भाऊ? लाडका गायक, लाडका वादक, काय आपलं अवघडच आहे. आपल्याला फक्त एकच सण आहे बैलपोळा, दुसरं आपलं दिवसच नाही चांगले. सगळे सण या माता माऊल्यांचेच आहे. मायानो, आले का नाही तुम्हाला 3-3, 4-4 हजार का नाही? आले? लय खुश आहे. ज्यांना आले त्या लय खुश आहे, पण ज्यांचे नाही आले त्या लय तानात आहे. बरोबर आहे का नाही? ज्यांचे नवरे IT रिटर्न भरतात त्या बाया सुद्धा वाटतं मला 3,000 आले पाहिजेत. किती अवघड काम आहे. बरोबर आहे का नाही? जाऊ द्या. हे बघा, महिलांसाठी सक्षम आहे सगळ्या गोष्टी. फक्त महिला मंडळीला माझी विनंती, मायानो, तुमच्याच गर्भामधून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले, तुमच्याच उदरामधून संभाजीराजे जन्माला आलेले, तुमच्याच उदरामधून माझे जगद्गुरु तुकोबराय जन्माला आलेले, तुमच्याच उदरामधून माझे ज्ञानोबराय जन्माला आलेले. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान है. जर याच मायमाऊलीच्या उदरामधून सर्व विश्व निर्माण होतंय, याच माऊलीच्या उदरामधून सर्व विश्व निर्माण होतंय, तर त्या माता माऊल्यांचा आदर करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नसून तो तुमचा आणि माझा काय धर्म आहे. म्हणून जगदंबा मातेच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसलेलो आहोत. आमच्या संदेश दादांनी खूप गोड नियोजन केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. मला आनंद वाटतो. छगन महाराजांचं सुद्धा कीर्तन आहे, भारुडाचेही कार्यक्रम आहे, बाकीचेही कार्यक्रम आहे. आता पंढरपूरची वारी म्हणली की हौसे गौसे नवशे आलेच, त्याविषयी माझं दुमत नाही. सगळेच कार्यक्रम ठेवले पाहिजेत. कारण काय, आता समाज आहे, समाज म्हणलं की तिथं सगळ्याच प्रकारचे लोक आहे. मग प्रत्येक दुकान म्हणल्यानंतर एकच सामान ठेवून थोडं जमणार आहे काही. दुकान म्हणलं की त्या दुकानात सगळंच पाहिजेत. गिराईक आलं की ते परत जाता कामा नाहीये. पण दुकानात गांजा ठेवू नका. सामान काही ठेवा, पण दुकानात गांजा ठेवू नका. दुकानात देशी बॉटल ठेवू नका. सामान भरपूर ठेवा. अरे तुम्हाला असं वाटतंय की ऑर्केस्ट्रा ठेवला म्हणजे लोक गोळा होतात, ही जर तुमची धारणा असेल तर ती चुकीची आहे. तुम्ही चांगले कार्यक्रम ठेवून पहा, त्याच्यापेक्षा सुद्धा लोक जास्त येतील. थोडा वेळ लागेल, पण काम तुमचं झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून संदेश दादा, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. जगदंबा मातेला आपण विनंती करू. जगदंबा मातेच्या समोर आपण सर्व मंडळी बसलेलो आहोत. निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुःख निवारण जर व्हावं वाटत असेल तर प्रत्येकाने भगवंताची विनंती करा, त्या जगदंबा मातेची विनंती करा. जगदंबा माता ही सर्व आहे, आदिशक्ती आहे ती. आणि ती आदिशक्ती कोणाच्या नावावर चालती? पांडुरंगाच्या नावावर. कोणाच्या नावावर? म्हणून ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नाथ बाबा असतील, नामदेव असतील, चोखा महाराज असतील, सगळे संत पा त्यांनी पांडुरंगालाच देवी समजलं, बाकी कोणाला देवी समजलं. किती गोड गोड भजन आहे महाराज. पाहन अनादि निर्गुण प्रगटली भवा, अनादि निर्गुण प्रगटली भवा, वो महिषासुर मर्दनाला को, तापाची कराया धाडणी, ताला की तू पावस निर्माणी हो,
प्रमाण दिले, पण हे प्रमाण तुमच्याने माझ्या लक्षात नाही, आपल्या डोक्यात. चांदन चांदन झाली रात, एका विहिरेची पाहत होते वाट. कुठून आले हे गाणे आणि कोण यांचा कवी काही कळत. अहो याच्याही पुढे गेले लोक. परवा दिवशी तर मी येत असताना एका ठिकाणी देवी बसवली होती आणि सायंकाळची वेळ होती, चहा घ्यायला एका ठिकाणी थांबलं, तिथं भजन चालू होतं. देवाच्या देवळात कोण ग उभी. तुम्ही अजिबात मळ्यात नका जाऊ, तुम्ही कीर्तनात या. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आई उभी न जगदंबा. अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. अजिबात नाही. गाढवाने शेत खाल्लं पापना पुण्य. अजिबात तुमच्या पदरात पुण्य पडणार नाही. करायचं असेल जगदंबा मातेची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होईल. याच्यासाठी होईल तोपर्यंत भगवंताचं चिंतन करा. 3 दिवस तर गेले, अजून किती दिवस राहिले? 5 का 6? किती? 9 दिवसाचा असतो नवरात्रोत्सव. मग किती राहिले? 6 दिवस राहिले ना. 3 गेले म्हणल्यावर किती राहिले? 6 3 10 होतात का 9 होतात? हा 9. अजून 5-6 दिवस तुमच्या माझ्या हातात आहे. होईल तोपर्यंत माझ्या जगदंबा मातेचं भजन करा. नका दुसरं काही करू, फक्त नामस्मरण करा आणि जगदंबा मातेला सांगा, आई तू या जगाची जननी आहे. निश्चित आम्ही तुझे लेकर आहोत. निश्चित आमच्या जीवनातलं दुःख निवारण कर. निश्चित माझी जगदंबा माता तुमच्या जीवनातलं दुःख निवारण करल. हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भार तुका म्हणे सानाथोर. हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आज जसं तुम्ही या कीर्तनासाठी उपस्थित आहात, इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, देशासाठी धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित या. इथं बसणाऱ्या सर्व माय मावल्यांना माझी विनंती, माय मावल्यांनो, सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त एक प्रकार घडत आहेत. त्या प्रकाराचं नाव आहे लव जिहाद. मोबाईल वापरू नका याविषयी माझं दुमत नाही. प्रत्येकच मातेने मोबाईल वापरा. साधा फोन नका घेऊ, आयफोन घ्या. पण व्हॉट्सअप वापरत असताना, फेसबुक वापरत असताना, इंस्टाग्राम वापरत असताना प्रत्येक आई बहिणीला माझी भाऊ म्हणून विनंती आहे, माझी विनंती आहे, या नवरात्रामध्ये याही गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर निश्चित जगदंबा मातेची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. काळाची गरज आहे. आपण एवढं धावतोय, लोक बार एवढे फास्ट चालले. पण विचाराची बैठक जर पाहिली, मग अशी आम्ही संदेश दादांच्या घरी बसलेलो होतो. त्यांच्या वडिलांना मी म्हणलं, का हो एवढा मोठा बंगला आहे, एवढं सगळं आहे, तुम्हाला आनंद वाटतो का? ते म्हणे, महाराज पैसा भरपूर आहे, गाड्या भरपूर आहे, बंगला खूप मोठा आहे, पण पहिल्यासारखा आनंद आता राहिला नाही. 40 वर्षापूर्वी जो आनंद होता, 40 वर्षापूर्वी जी मजा होती, 40 वर्षापूर्वी, अहो आता आम्ही नेमकं आव्हाळवाडीत आहे का युपी बिहार मध्ये कळतच नाही म्हणे महाराज. सकाळी जर आपण मारुतीरायाच्या मंदिरावर बसाव तर गावातले लोक दिसतच नाही. तुमचे लोक 3000 आणि बाकीचे झाले 7000. आता 7 मध्ये 3 कुठे दिसतील? गाव छोट आणि बाहेरचे लोक भरपूर झाले. पैसा वाढलाय, डेव्हलपमेंट वाढलीये, गाड्या वाढल्या, घोड्या वाढल्या, सगळं काही वाढलंय. पण त्या वाढण्यामध्ये माणसाचा आनंद कमी होत चाललाय. बरोबर आहे का नाही? तुम्हाला असं वाटतंय बंगल्यामध्ये आनंद आहे? अजिबात नाही. अरे पूर्वी लोक बसले की 10-10, 12-12 वाजे लोक गप्पा करायचे. आज 4 मित्र जरी एका टेबलावर बसले तर 4 जण मोबाईल खेळत बसतात. भाषण कमी झालंय, संभाषण कमी झालंय. आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो धावतोय. जेवढं धावसाल तेवढा आनंद कमी होईल. आणि आनंद जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर थांबा. थांबल्याशिवाय आनंद नाही. ज्या गाडीचं मार्केट जास्त आहे, शोरूम वाले ती गाडी वेटिंग वर ठेवतात. कशावर ठेवतात हो? ज्या गाडीचं मार्केट जास्त आहे ती गाडी शोरूमला उपलब्ध जरी असली तरी शोरूम वाले काय सांगतात, 6 महिने काय
वेटिंग आहे. थांबल्यानंतर वेट वाढतो, थांबल्यानंतर किंमत वाढते, पळाल्यानंतर किंमत वाढत. मग तुम्ही कुठेही पळा, राजकारणात पळा किंमत कमी होती, परमार्थात पळा किंमत कमी होती. आहे त्या ठिकाणी आनंद जर उपभोगायचा असेल तर जे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आमच्या संदेश दादांनी एवढं गोड नियोजन केलं. निश्चित जगदंबा माता त्यांच्यावर भरभरून कृपा करो. आणि त्यांच्यावर कृपा झाली तर दरवर्षी आपल्याला चांगले चांगले कार्यक्रम ऐकायला भेटतील, चांगल्या चांगल्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐकायला भेटतील. जे जया पाहिजे ते आहे रे. एवढं गोड नियोजन आमच्या संदेश दादांनी ठेवलं. जगदंबा माता निश्चित त्यांना दीर्घ आयुष्य देव आणि त्यांच्या अंतकरणातले जेवढे काही स्वप्न आहे जगदंबा माता पूर्ण करो अशी जगदंबा मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता पुन्हा एकदा विनंती करायची, प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी सांगतोय, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आमच्या आळंदीकर गुरुजन मंडळी, आमचे सोमनाथ दादा आहे, आमचे इंगोले बाबा आहेत, आमचा नागेश आहेत, दादा आहेत, सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्ण